नमस्कार मंडळी, मी रोहन आणि स्वागत करते तुमच्या एका नवीन व्हिडिओत. तर मंडळी, आज तारीख असा 3 जानेवारी 2026 आणि आज आमच्या आई सातेरी देवी त्रिंबक वार्षिकोत्सव दैकालो असा. मग काय, चला जाऊया आपल्या जत्रेत. तर मंडळी, तुमका नाटकसुद्धा दाखवतलं आहे, पण संपूर्ण नाटक नाही, जे काय मेन मुद्दे असतील ते तुमका दाखवतलं आहे, नक्की दाखवतलं आहे. तर चला, तुमका आपल्या आमची जत्रा दाखवतो आहे सातेरी देवी त्रिंबकची. आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला. तर मंडळी, आता चला आपण चाललो आपल्या त्रिंबकच्या सातेरीच्या देवळात. तर चला. तर मंडळी, आपला या सातेरीचा मंदिर त्रिंबक बघा, रोषणाई बघा काय आधी खतरनाक. इकडे दशावतारांची गाडी असा, ते रंगतले ते तुमका दाखवतले दशावतारी. तर चला जाऊया. मंडळी, देऊळ बघा, फक्त तुम्ही या देऊळ बघा, खतरनाकच. फायनली नाटक चालू झालेलं असा. तर आता तुमका मी दैकालो सुद्धा दाखवत आहे. तर चला, आधी पहिल्या आधी दशावतार रंगतात ते दाखवत आहे, मग दैकालो दाखवत आहे. तर चला. दुसरं यूट्यूब पुढे जा तिकडे आता
गुरुदादा केला गजर हरिनामाचा केला घोष आणि सगळ्यात जबरदस्त सदस्य पाडून टाकला इकडे होतं ना. बरोबर मी एक दुसरं बघो, शांत सुद्धा झाला. हो, पाच पडलो हा. हो, भयत तसा. हो, भयत तसा, भयत. भयत हो. हो, भयत भय भरका निघतो. आवाज नाही वाजता तो. हो, माझ्या वाजतो. आवाज भय वाजतो. आणि या भल्याला सगळं भय खाली वाजतो. आमच्या जवळ मला काय वाजतो. आम्ही कमी लागून नाही. हो. इथे काय आला? एक श्रीमंताचा बोललो, दुसरं बोललो नाही आला. गरीबाचा वाचतो हा, गरीबाचा बोलला, श्रीमंताकडे आला कामाला. तुम्ही काय करता? नाव देता केलं. रोज सकाळी उठायचा. मला सुरू केली, माळावर पडत. शिकत घातलं. हो. सुरू केली, माळावर तराट करून. रोजच्या सारखे मला घरं सोडल्या. माळावर तराट घेतल्या. आणि वरच्या माणसून लावल्या. वरच्या त्या नारायण मूर्ती. ऐकला नाही. हो, सूर्य नारायण. हो, परतच्या परत फळायला लागले. हाणावरती सगळे गावे उठले आणि कोणाच्या कपात घेतली. भूक लागली. हा. हो, आजूबाजूला होत्या. आम्ही काही एक कामाला. नाव प्रकार लागलं. फक्त तर काय? हो, डोळे काढून टाकले. नाव बोलत सगळं होता या. फक्त तर काय? सरकारी आम्हाला सुनावणी. सरकारच्या वतीने सरकार बंदोबस्त केली. आम्हाला जाती काही तसं. बापूस मारायचा, बापूस मारायचा. कोण? बापू, तुमचो. हो. बापूस टाकायला. आम्हाला जाती सांगतो. गरज मारायचा, गरज मारायचा. मोठ्या मोठ्या सांगायची. कोण? कोण? खरंच चिरा मारल्या खाल्ल्याचं पोटाला लागले असते ना मला जमली घातल्या सगळे नाही भूक लागलेली असतात मला खाली खाल्लेल्या साडी खाल्लेलं असतं ते आंबे खाले आणि स्वराच्या पोटात कोणी काय केलं कुठला काय लावला हा तो कुठला काय काय केलं हॅलो बघे देव वा गले गले पाठ अरे गले जय आणि मोठे नाव दिलं कांद्याला व्यवस्थित चार बायका मला कसल्या वेळी अशी करतो काय मला काय लागीचं भागात बघायला बाजार हा हा एक सापडली सुद्धा काय करायचं आणि हा आता मानव इतकं भागायचं जमा तोडा हो काय सांगायचं किती सांगा हा मानव काढो सुरुवात पुण्यापासून करू
महादेवा हा? जर का आधी देवाला नवीन असेल तर साऱ्या देवता देवीच होती होय. पोलीस म्हटलं मटण काढानी चालीत रहो. सुभाषच्या चालीत शिकलं रहो. सुभाष कार्याला हे जवळ जाऊन भक्ती करायला सांगितलं विरांची भक्ती केलीस वरदान प्राप्त करून घेतलंस अजिंक्य अमर पण तुझ्या मनात शैल्य निर्माण झालं प्रश्न निर्माण झाला तो कोणता कुठल्या देवतेपासून सुरुवात करावी मला माहितच आहे हो मला काही कोणी जन्माला आला तरी सुख नाही आणि मेला तरी दुःख नाही पण जिथं जिथं ज्यांची आसुरती निर्माण होते ना ती आसुरती कुठं तरी स्थिरावावी हे माझं आत्य करतात पण पहा हे षण्मुखासूर तू गेलायस असू द्या त्याच्यामुळे काय त्या घडतंय? करू ना. हे दृश्य अदृश्य मला पाहायचं
कैलासनाथाचा मंगलमय आशीर्वाद ज्यावेळी सागर मंथन झालं, मेरू पर्वताची रवी आणि वासुकी सर्पाची दोरी करून घुसळण होऊ लागलं, त्याच वेळी निघालेलं ते हलालवीर. ते हलालवीर जर या विश्वावर म्हणत असेल तर संपूर्ण विश्वाचा नाश झाला असता. म्हणून देव दानवानी या कैलासनाथाची मनधरणी केली. त्या हलालवीर हे पाषाण करण्यासाठी त्यांच्या ठिकाणी साठवणूक केली. म्हणून सारे जण निळ्या कपडे म्हणू लागले. पण एक सारखा शरीराचा दाव लागला. त्यावेळी गजचर्म, व्याघ्रचर्म, मस्तकी चंद्रमा धारण केला, पण दहा काही शांत होता. महाराजांच्या मुखातील उद्गार राणीमो हे राम नाम जपण्यासाठी हा कैलासनाथ तत्पर झाला. त्यावेळी दाह शांत झाला. म्हणून काही क्षण या कैलासी राम नामाचं लीन व्हावं. हेच सत्य, हेच सत्य. आणि म्हणून तुला आशीर्वाद देण्यासाठी हा कैलासनाथ तत्पर झाला. शर्माला राखम त्या आशीर्वादानं आमचं मन समाधान झालं. मग यावेळी तुला आशीर्वाद देण्यासाठी हा कैलासनाथ तत्पर झाला. मिळालेलं समाधान तुझं. समाधान क्षणभर समाधान आमचं झालंच आहे. पण त्यापेक्षाही आमच्या मनात वेगळी संकल्पना आहे आणि ती संकल्पना जर का परिपूर्ण झाली असेल तर खरोखरच आमच्या मनाला हर्ष होणार आहे. हे षडमुखासूर पातळ मोलाचा त्याग करून मनात इच्छा चांगली बाळगून आलाय असं मला तरी वाटतंय. आणि ती इच्छा या कैलासनाथाने परिपूर्ण करावी असं मानत असेल तर अवश्य पूर्ण केली जाईल. तेव्हा आपल्या
तुझ्या मुखकमलावर आयुष्य फुललं नाही. हे माझ्या भक्त भक्तिलिंग माझ्या ध्यानचिंतनात निमग्न झाला आणि म्हणून या आधी पराशक्ती देवीचा मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद मंगलमय अशा तऱ्हेचा आशीर्वाद. पण काही भक्तांना संभ्रम पडलाय. आधी पराशक्ती म्हणजे कोण? आधी पराशक्ती म्हणजे या विश्वाची विश्वजननी, या विश्वाच्या ठिकाणी असणाऱ्या शक्ती. देव दानव यक्ष किन्नर मानव गणगंधर्व यांच्याही पलीकडची शक्ती म्हणजे पराशक्ती. आणि तीच आधी पराशक्ती म्हणजे मी. चंद्रसूर्य माझे दोन नेत्र आहेत एवढंच नव्हे, ब्रह्मलोक म्हणजे माझ्या शिरकमलावरचा भाग. 33 कोटी देवता स्वर्गलोक म्हणजे माझ्या भुजा आहेत. हे आकार ही वृत्ती यांच्यामधील अंतर म्हणजे माझं नाभी कमल. या ब्रह्मांडाची निर्मिती झाली आणि ओंकार शक्ती, या ओंकार शक्तीचा उगम झाला तो माझ्या हृदयापासून झालाय. आणि म्हणून ओंकारापासून ध्वनी, ध्वनीपासून माया आणि मायेपासून तीन अशा प्रकारे या विश्वाची निर्मिती झाली. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या प्रत्येकावर विचारणी करून प्रत्येकाला कामं वाटून दिली गेली आणि त्याप्रमाणे प्रत्येक देवता आपापलं कार्य अगदी सुरळीतपणे पार पाडत आहे. आणि मी सुद्धा माझ्या भक्तीचे संसार सुखी होण्यासाठी प्रत्येक वेळी अहोरात्र प्रयत्न करते. कॅमेरा पुसतो परत. हा? कॅमेरा पुसतो. हॅलो.
आणि मंगलाचं नाही का आशीर्वाद? पण बोले ना ब्लड नाही एक सारखा विचार करते एक सारखे सोयरावेला पळताय असं घडलंय काय? याला कारण माते पाताळ मुनी ज्यांचं वसतिस्थान ते दानवेश्वर यांनी कैलासी आक्रमण केलं. एवढंच नव्हे तर साऱ्या देवतांना त्राही भगवान केलं. असा कोण दानव मातलाय? पाताळ भुवनात ज्याने साम्राज्य तो षणमुखासूर आणि त्याचा मामा रुपिणी या षणमुखासुराने आणि रुपिणीने कैलासी आक्रमण केलं आणि मला त्राही भगवान करून सोडले. आपल्याला पाहता माहिती काय? आणि माते इथपर्यंत त्यांचं आगमन होत आहे. मला अभय दान. हे मोबाईल हँग झाला तुला. सारे देव पळतायत. पण या साऱ्या देवतांना मला बंदिवान करायचंय. मध्ये मध्ये बंद होता बघ. पण हा लक्ष्यप्रकाश बरोबर आहे. आमची ओळखी आपल्याला नाही. या विश्वाची विश्वजननी आणि पराशक्ती म्हणजे की? या विश्वाची विश्वजननी हा, रागशक्ती कल्याण होईल मंगल क्षत्रियचा आशीर्वाद. पण आपण कोण? आलात कुठून? पाताळ मनाच्या ठिकाणी माझं वास्तव्य नाव माझं रुक्मिणी. हा, आई हा. आई या शब्दानं मी तुला संमिळलो. आशीर्वादही तू देण्यासाठी तत्पर झाली. मग आईने आपल्या पुत्राचा उत्कर्ष पावला असा नियम आहे. मग या पुत्राची इच्छा कोण पूर्ण करणार? हँग झालं गो. पुत्राची इच्छा योग्य असेल तर ती मातेनं पूर्ण करायला हवी. होय का? आणि म्हणून कोणती इच्छा आहे आपल्या मनात? आई एकच इच्छा. हा देव मला पाहिजे. काय? हो. घराचा दार सतावून पुढा एका सात घालताय खरं पण रावला खोड आणि गेला तरी खोड घ्या. माझं मडवळ तिथं धरलो. सकाळी उठलोय झरीर गेलोय. म्हटलं लोकांचे कपडे हरले त्याच्यावर धुवून हरल्या. एका सांगलोय देवीच्या पूजेत लागणारी फुला घेऊन ये. सकाळी गेला आता अजून फुला लागी करता हा काय का? आता काय सांगतोय ह्याची आव लहानपणातच गेली. त्या करतलाय काय आता म्हटलं ह्याचा संगोपन कसा तरी करू घ्या. लोक माका शेजारी पाजारी सांगित अरे दाजी दुसरा लगीन कर. पोर अजून लहान असा. मी लगीन करू ना की त्या तर माझ्या पोराची आवाज जातली. अरे मुली खूप होते पण करतलाय का पोरा सांभाळतानी दुसरा लगीन केलंय तर सावत्र पडतो जातो. आव ह्याका बघले रावशील तर बरा मला दुसरा लगीन करू ना. अरे पोरा खूप होती तेव्हा सगळेजण सांगित अरे कितक्याने मला स्वर्गती सुद्धा आणले पण मी नाही म्हटलं बाबा. कारण माझा माझा पोराचा बरा जाव घ्या मला दुसरा लगीन करू नाही. म्हणा सर लोकांचे कपडे धुवून हरी धुवून असं म्हणता म्हणता माझा पोर वाढत गेला. माझा पोर अगदी काय नाही सुखात असा. कारण एका देवीची भक्ती लागला आणि देवीची भक्ती करता भरणांता सगळा भरा त्या देवीच्या सगळा करता व्यवस्थित काही कसलीच गरज नाही. पण ह्या सांगलो ह्या फुला हाडू केला काय खय गेला हे तर पत्तो नाही. आता लागी असा काय नाही ह्या समाजाचा पुष्पा लागी ना बहुतेक कधी लांब पतला. ह्या काय नाही काहीतरी कारणा समोर नाका फसायचा असता. आज येऊ दे ह्याका तिला काय ना काय ती धरतीच भेटल. आज ह्याका धरती घेतल्याशिवाय ह्याची जाऊची नाही. ह्याका सवय झालेली रोज रोज ह्याका सांगा जमलो मला काय सांगतो नाही आता
एवढी काळजी वाटते मला तुमची. काय काळजी करायला नाक टाकायचं फुगल्या घालतात नाही बोलत. पण बाबा किती जरी रागावला तरी तुमचा राग कसा शांत करावा ही तुमची कन्या जाते. आणि म्हणून बाबा एकच सांगायचं. एकाच्या सणसणीत सांग ना काय काय करता बरं नीट ऐकू येते. म्हणजे माझे कान गेले काय का हो तसं नाही बाबा ऐका ना. एकच वाटतं बोलतात काय वाटतं ना सण करून सांग मला. देवाची क्रिया. बाबा काय सगळी बाबा आता वैद्य काय म्हणाला? दोन देवाची क्रिया. बाबा एका पान बरा हो घे म्हणूनच तर हा? म्हणते. गो या सांगतो दुसरं देऊ ना दर्या येतात काही कोण ऐकत तर काय समारा एवढं विशाल मन माझ्या गेलो ईशाल बाद झाला. बरोबर नाही? आता ईशाला या मनात सारेजण मावतील आणि म्हणतात देवाची आणखी आणलं जमका आज काय ठेवलेलं त्या ठेवले म्हणूनच बाबा म्हणान काय तसं पट करून सांग. देवाची मनापासून तुमची सेवा केली. आता उठ किंमत या नाही. याच्याकडनं नाही. जा घेऊन चारच दिले श्री मंगेश बागवे श्री मंगेश बागवे हे माझ्या ग्रहांचा उल्लेख आहे. श्री मंगेश बागवे यांचे मनपूर्वक आभार. आमच्या चेअरमनकडे बोलायचं. फक्त चालणार. स्वतः आणायचा आता इथे कशाला उभं राहिलं? बाबा काय झालं? त्या दिवस गंमत. उगाच काहीतरी सांगा. झाला का कसा करता? खरंच तसं घडलं. काय का? काय झालं माहिती का? बाबा फुलं वेचत होते पण त्यावेळी तिथे अचानक राजू काकांची बायको आली. हो आता तिथे काय लिहितो त्यांच्याप्रमाणे काहीतरी देवाचं आहे. काय देवाची पूजा आहे काय? देवाची पूजा तुला मला म्हणजे काय आता आज काय तुझ्या घराकडे गेलो नाही का? म्हणजे आज तुझ्या दुपार तो बोला टाकून त्यांच्याकडे हो? लोकांकडे काय फुकटचं खायला खायला मिळत नाही म्हणून या लोकांकडे लोक आले नाही हो पण काय माहिती आहे? बाबा खायला देत नाही. अगो आता मी या खाऊ देतोय सगळा मला पण त्या राजूकडे गेलो त्याची काय नाही काय तू तिच्या हाती खायचा नका खावा तेव्हा ती आज का हाती जाऊन नाही ना अहो कसं आहे 4 माणसं जोडून ठेवायला पैसा काय आज आहे उद्या नाही. पैसा काय कमायचा
एखादा आपल्यावर विश्वास ठेवला, तर तो विश्वास शेवटपर्यंत सार्थकी लागायला. होय, होय, होय. समजा एखाद्याने विश्वासघात केला तर दुसरा केव्हा करेल काही सांगता येणार नाही. हो, त्या पेंढा चार माणसाला जोडून ठेवलं. आणि काय माणसा जोडायचा हो कारण राजू काकांनुसार सवय आहे काळाचं जोडायची. माणसा जोडता हो अगो माणसा जोडता बरो अगो माणसा हाडता समजला मग आपण हाडता ते काही एक लोक काही झाला तो हाडणार नाही ते बरी आहे दुसरी गोष्ट पण त्यांना चालवणाऱ्याने चालून घेतलं पाहिजे. चालून न अगो त्याला वाईट सवय आहे ते तुका खाऊ नाही अगो पार्टी एकदा बघ 3 सला बघ तुका सांगून गेलो पण राजू वाला गाव येतोय आताच काय रावला नाका मोठा काय काय जातात अगो आता काय म्हणतो आम्ही मावलो रातचा रान काढून जाऊया होतो अगो रान काढून घेऊन गेलो आणखी आमच्या रोटे केदारला बरोबर रान काढून घरात जातो अगो काय ते डोंगर चढाय हा काय आहे हे ह्या डोंगरातून चढायला आणि काय दुसऱ्या वाटेन खायच्या दुसऱ्या हा वाटेन जनता जमले ट्रिम्बो खाते बुजू वाटताना काय घराकडे घेऊन तू जायला तस ना. आता काय नाही रे आता डोळे गमावले ना म्हणूनच सावी ते 2 घातला. दिवस पाय वर करून झोपलेला तुम्ही ते. अगं पायावर करून निघतलंय आता काय करतो तुम्हाला काय वाटतं? ते डोंगर चढायला आणि उतरायला पाय भरले तुम्हाला काय वाटतं? तर तुम्ही हुशार आहात. तुमची कन्नड तुमच्यापेक्षा हुशार आहे. काय सांगतो हो हे सारं काही त्यांच्या बायकोनी मला सांगितलं. तुमच्याच बरोबर जो कोणी नेलेला ना त्याने सगळी वाट लागली. नाही बाकी बघा त्यांचे बाहेर अजून होतं रे पण माझ्याकडे सुटे पैसे माझ्या नाही सुद्धा लावून ठेवले. नाही तुम्ही माझ्या पाठीमागून जपून ठेवा. हो. सुटे पैसे हे बघा आपले झोपलेत आणि हो. काही ते बदली नको एक फुलं आणलं होय बाबा केव्हा तरी आणून ठेवली. मग फुलं आणून ठेवून द्यायला खो येतच होते. का माहिती आहे खाली त्या गौरी गावला का त्या गौरी बरोबर फिरतो समजला आता दक्षिणाक्षी होता गेला पण घेऊन दुसरीकडे कामाला जाणार आहे. हो ती गौरी जाणार. गौरी तिकडे कामाला जातात हो तर आता आम्ही उपडी मारताना समजला त्यात हो हे बघ ते काही एक नको ज्या देवीची भक्ती मी आता एक करायची त्या बा आता जा आणि असं असतं त्या भक्तीत कधी खंड या पडतो. पूजा कर आणि लेकीला घरामध्ये ये मी या लोकांचे कपडे हळलेले जेवण येतो तेव्हा लवकरात लवकर ते काढू घालू. थोडं पैसे हे कैलासनाथ किती होत? पार्वती काय परमेश्वर किती होत काय महाबळेश्वरा नागभूषण नीलगंडाड मुनी धरा 250 आणि 20 सत्रा कलाने कसणाऱ्या माझ्या जा कलेला नुसती घेऊन ये ढाई जा श्रवण देशाचा राजा ऋतुध्वज खाऊया जा आपल्या हा? पवित्र आणि बिघडते पवित्र जा. चरणी नमस्कार. जा तुझ्याकडेच देते रे पैसे देते थांब मी पैसे आज पुढील मामाया कोण आणलं? म्हणतात, काही खोटं नव्हे. आणि जा वृक्षांच्या वासिनाच्या पक्षीराजा. मी आता खाऊ तू देते व्हिडिओ करून आणलेलो पण तो पैशाचा राजकर्ता बनत नाही. तद्वत या मृतभूमीवर आज या जा जाऊन ये मी करते जा जन्म घेतलाय. जा लवकर भरजरी वस्त्राला देवावर चढवून या राजगादीवर बसलोय. म्हणजे मी मोठा बाबा. नव्हे. मी लाखांचा दार. लाखांच्या या गौरी. सेवेसाठी अग्रगण्य नेता या नात्याने या राजगादीवर विराजमान झालोय. पण बाबा, तुझ्या लिलीचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. तुझ्या दैवी साक्षात्काराने मुलकावू शकतो. पागळा पर्वत करून जाऊ शकतो. अशी आपली वेगळी तुझी लीला. त्या लिलीचं वर्णन करणारा मी तरी पाहतो. पण आज एकच भाग्य माझ्या जीवनात मृत्यू पश्चात या श्रवण देशाची दुराप हाती आली. आठवतोय तो दिवस. हा दरबार भरला होता. मान मंत्री बाजार तुमदार मात्र लोकाल जाती वाटीला दरबारी उपस्थित होते. सुवासिनी स्त्रिया ती पंचारती घेऊन हाताती वाटीला उभ्या होत्या. वेद त्या ब्राह्मणांचंही आगमन झालं होतं. सप्त त्रिकुंत जल या दरबारी आणण्यात आलं होतं. आणि माझ्या प्रेमतीनं आपल्या माती असणारा हा श्रवण देशाचा अधिकार आपल्या मातीत दिला. गेले पण ब्राह्मणांच्या मुखाने वेदवाणी बाहेर पडली. सप्त त्रिकुंत जन्म झाल्यावर सावधान
मंडळी कसं वाटलं व्हिडिओ आवडला असत ना तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया कोकण एक स्वर्ग यूट्यूब चॅनलच्या एका धमाकेदार नवीन व्हिडिओत. तर सर जय महाराष्ट्र.